नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीज व्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। दुपारचे 3 वाजलेत आणि आष्टीपासून 12 किलोमीटरवर शृंगेरी देवीच्या दर्शनासाठी मी जात आहे। मित्रांनो, शृंगेरी देवीच्या दर्शनासाठी मी 10 वर्षाचा असताना आलो होतो आणि त्यानंतर आता जवळपास माझं वय 53 वर्ष म्हणजे 40 वर्षाने तब्बल देवीच्या दर्शनासाठी मी जात आहे। या बाजूला आपण पाहू शकता शृंगेरी देवीचं मंदिर हिरव्या। मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत शृंगेरी देवीच्या दारामध्ये, म्हणजे काही मिनिटातच आपणाला दर्शन होईल। आणि आता आपण इकडे पाहू शकता माझ्या मंदिराच्या डाव्या बाजूला एक या ठिकाणी कुंड दिसतोय आणि आसपास पंचक्रोशीतील जे लोक आहेत किंवा देवीवर ज्यांची श्रद्धा आहे ते असं म्हणतात की या कुंडामध्ये आंघोळ केली किंवा हातपाय धुतले तर जे वेगवेगळ्या प्रकारचे आपले चर्मरोग आहेत ते नष्ट होतात। या ठिकाणी आपण पाहू शकता जे येणारे देवीच्या दर्शनासाठी भक्त असतात ते या ठिकाणी कुंडामध्ये अगोदर हातपाय धुतात, वेळ असेल तर आंघोळ करतात। पहा, भक्तांची देवीच्या दर्शनासाठी झालेली गर्दी आपण पाहू शकता आणि देवीच्या पूजेचे साहित्याचं दुकान। आणि आता आपल्याला जायचंय मुख्य मंदिरामध्ये। समोर असलेल्या देवीच्या मंदिराच्या चाफ्याचं झाड पाहू शकता आपण, भव्य असं चाफ्याचं झाड आहे। आणि आता आपण जाऊयात दर्शनासाठी मंदिरात। बंधू भगिनींनो, आता आपण शृंगेरी मातेचं जे मंदिर आहे त्या मुख्य गाभाऱ्यात आलेलो आहोत। या ठिकाणी आपण दर्शन घेऊयात आणि या मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांच्याकडून या स्थानाविषयी काही माहिती घेऊयात। बंधू भगिनींनो, शृंगेरी मातेच्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण आहोत आणि या स्थानाविषयी जे इथले पुजारी आहेत त्यांच्याकडून आपण काही माहिती घेऊयात। महाराज, आपलं नाव सांगा। मारुती आगलावे। या ठिकाणी पुजारी म्हणून किती दिवसापासून आपण काम करता? 6 वर्ष। आणि या ठिकाणी आता गाभाऱ्यामध्ये 2 मूर्ती दिसत आहेत। मी तर एक अगोदरच सांगितलं की 10 वर्षाचा असताना या ठिकाणी आलो होतो, म्हणजे 40 वर्षानंतर तब्बल इथं येतोय। फार या ठिकाणी बदल झालेला दिसतोय। तर आता या ज्या मूर्ती आहेत त्या डाव्या बाजूची मूर्ती आहे ती शृंगेरी देवीची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला तुळजाभवानी, म्हणजे तुळजाभवानी शृंगेरी मातेच्या शेजारी शेजारी आपणाला मूर्ती दिसत आहेत। तर महाराज, आता या ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव वर्षात होतात त्याविषयी माहिती सांगा, थोडं मोठ्याने बोला। दसऱ्यात 10 दिवस असते। त्यानंतर आणखीन पौष पौर्णिमेला यात्रा चालू होती। हा, पशु पौर्णिमेला चालू होते। किती दिवस यात्रा असते? 15 दिवस असते। त्यावेळेस या ठिकाणी मला असं वाटतं भक्त फारच हा बरोबर आहे, बरोबर आहे, कंटिन्यू फुल गर्दी राहते। तर पहा, या ठिकाणी महाराजांनी काही थोड्याशा काळामध्ये थोड्या वेळात या देवस्थानाविषयी काही माहिती दिलेली आहे। भरपूर या ठिकाणी येणारे भक्त बी आपण पाहतो। तर महाराज, आमच्या गुरुजी व्लॉग यूट्यूब चॅनल मार्फत मी आपणाला धन्यवाद देतो। ब्रह्मगाव मध्ये शृंगेर नावाचा सद्ग्रस्त राहत होता। तो तुळजाभवानीचा भक्त होता। प्रत्येक महिन्याला तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीचे श्रद्धेने दर्शन घेत असे। पुढे त्याचे वय झाल्यामुळे तुळजाभवानीच्या पुढे हात जोडून नतमस्तक होऊन देवीला म्हणाला, मी आता वृद्ध झालो आहे, तुझ्या दर्शनाला मी आता येऊ शकणार नाही। तो गावाकडं पायी येत असताना देवी माता त्याच्या मागे आली आणि बालाघाटच्या डोंगरामध्ये गृहस्थाने मागे पाहिले तर देवी माता अदृश्य झाली। त्याच ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली। शृंगेर माणसाच्या नावावरून तुळजाभवानी मातेला या ठिकाणी शृंगेरी माता नावाने ओळखले जाऊ लागले।
मित्रांनो, मंदिराच्या उजव्या बाजूस जे शृंगेरी देवीच्या दर्शनासाठी भक्त येतात त्यांच्यासाठी भव्य असं भक्तनिवास बांधलेलं आपण पाहू शकता. आणि मंदिरासमोर आपण पाहू शकता की पारंपरिक देवीच्या मंदिरासमोर ज्या दीपमाळा असतात त्या आपल्या नजरेस पडतात. पूर्वी या दीपमाळेचा प्रकाशासाठी उपयोग केला जायचा, पण काळानुसार आता प्रत्येक ठिकाणी विद्युत रोषणाई केली जाते. पण असलेल्या दीपमाळा या ठिकाणी आपण पाहू शकतो. आत्ताच आपण शृंगेरी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय आणि काही माहिती सुद्धा घेतली.